येत आहे आणि मलाही लागली भूक. आणि धनंजय भाऊनी जे भाषण केलं त्यांनी माझं पोट थोडं भरलंय. म्हणून मी आता गोल भाषणानंतर पोट भरून जेवायला आपण काय 2-4 पोळ्या भाजी भात वरण सगळं खातो, पण तोंड गोड करायला आपलं एवढं सुद्धा पुरेसं असतं. एक लाडू, एक गुलाबजामुन, तसं माझं भाषण. धनभाऊनी पोटभर आपल्याला मार्गदर्शन केले. मी उगा आपलं गोड खाऊ घालणार. आज माणुसकी हे कशाला तोंडी लावायची हे माहित नाही झालं जगाला. या परळीने देशाला खूप चांगले प्रयोग दाखवलेले आहेत. मुंडे साहेब राजकारणात असताना या परळीमध्ये प्रस्थापितांची सत्ता झुगारून सर्व वंचितांना सोबत घेऊन पहिल्यांदा नगरपालिका लढवलेली आहे. आणि आम्हाला ही शिकवण हीच दिलेली आहे. आमच्या लहानपणापासून लोकशाही करणारे साठे, बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अगदी संभाजीराजांचा छावा असेल, छत्रपती शिवरायांचं श्रीमान योगी असेल, या सगळ्या महापुरुषांच्या बद्दलचं वाचन आणि या महापुरुषांच्या बद्दलच्या संस्कारांना घेऊन आम्ही लहानाचे मोठे झालो. वाचाल तर वाचाल, शिकाल तर मोठे व्हाल. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि आज हे गुरगुरणारे प्रत्येक गरीब मुळात जे आमचे छावे तयार आहेत ते शिक्षणाच्या जोरावर. आणि अण्णाभाऊ साठेंनी पण सांगितलं, परदेशामध्ये जिवंतपणे त्यांना सन्मान मिळाला. पद्मश्री ताईंनी, धनंजय भाऊंनी सांगितलं, ज्याला परदेशामध्ये जिवंतपणे सन्मान मिळतो त्या माणसाला आपल्या देशामध्ये गल्ली गोळामध्ये देखील तो सन्मान मिळाला पाहिजे. आजही मिळतोय आणि भविष्यातही मिळाला पाहिजे. मी जेव्हा राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं, प्रचाराला ग्रामीण भागामध्ये गेले, पहिल्यांदा बौद्ध विहारमध्ये जाऊन आम्ही कार्यक्रम घेतो. मग आम्ही आता आम्ही एकत्र असताना कोणी लाईट घालू, लाईट घालून आम्ही म्हणायचो राष्ट्रवादी घालू. आता ही कोणी घालून लाईट, आवाज बरा यायलाय का? मग आम्ही त्याच्यानंतर बौद्ध विहारामध्ये मातांगस्तीमध्ये जायचो, धनगरवाड्यामध्ये जायचो. असं करत 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 आम्ही मग शेवटी प्रत्येक समाजाच्या बैठका घेऊन गावातल्या मुख्य पाटलांच्या वाड्यामध्ये जाऊन बैठक घेऊ. मी आपल्या अमेरिकेमध्ये शिकून आलेली, इथे राहिलेली, बाहेर देशामध्ये मला वाटतं असं का महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिल्यानंतर प्रत्येकाच्या रक्तामध्ये लाल रंग जर सगळ्यांचा सारखा आहे तर जातीचे रंग का सारखे नाही का? प्रत्येक जण अजूनही देशाला स्वतंत्रता मिळून नाही 75 वर्ष झाले तरीही आपण त्या बांधणी मोडू शकलो नाही. हे माझ्या सगळ्या जीवाला प्रश्न पडतो. आणि या प्रश्नाचं आपल्याला उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला शिक्षण हा एक मार्ग आहे. म्हणून शिक्षणामध्ये वंचितांना मिळताना आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा मला सांगा, शिक्षणामध्ये आरक्षण देणं म्हणजे काय? त्या आपल्या लेकाला कमी जेवण मिळाल्यामुळे रुग्ण लेकरू असते, आपण त्याला तूप लावून जास्तीची खूप घालतो, तर ते आपल्या समाजातलं रुग्ण लेकरू राहू नये, बारीक लेकरू राहू नये, अशक्त राहू नये म्हणून त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लहान असताना मला काही वाईट वाटलं. मला मी लढायचे, मी बाबाला सांगायचे असं झालं, बाबा म्हणजे जाऊ दे आपण त्याचं घर उन्हात बांधलं. मला वाटायचं घर उन्हात बांधता येते खरं. एखाद्या माणसाने चुकीचं केलं, बाबा याचं घर उन्हात बांधलं. अरे उन्हात घर बांधायचं म्हणजे काय? जे घर आपल्याला उन्हामध्ये बांधलेलं असतं हे सावली देतं. जे उन्हामध्ये नेतृत्व उभं राहतं ते आपल्याला सावली देतं. मला सांगा, सावलीमध्ये उभं राहिलं तुमची सावली दिसते का? मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये जर तुम्ही उभं राहिले तुम्हाला तुमची सावली दिसते का? तुमच्या घरामध्ये तुम्ही उभं राहिले तुम्हाला सावली दिसते का? तुम्हाला सावली तेव्हाच दिसते तेव्हा तुम्ही उन्हात कडकत्या उभा राहतात तेव्हा अण्णाभाऊ साठे हे उन्हात उभे राहिले म्हणून आपल्याला ही सावली मिळालेली आहे. अजूनही आपल्यापर्यंत ही सावली. तेव्हा लोकांनी अवघ्या 16 वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ खाल्ली. ती स्वराज्याची शपथ खाताना सगळे 18 पगड जाती जमातीचे मावळे त्यांच्या खांद्याला खांदे उभे राहिले.
म्हणून परकीयांच्या विरुद्ध आपण लढू शकलो, म्हणून स्वराज्याची स्थापना आपण करू शकलो. ती हिंदवी स्वराज्याची स्थापना होती, ती परकीयांपासून रक्षणाची स्थापना होती. त्यांनी अंगावर तलवारीचे घाव झेलले, म्हणून आपण स्वतंत्र देशामध्ये. महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला, म्हणून ते तेवढे मोठे तज्ञ झाले, म्हणून त्यांनी घटना लिहिली, म्हणून आपण आज या देशामध्ये लोकशाहीने सगळ्यांना समान अधिकार दिलेला अधिकार आपण. आणि म्हणून आपण जर उन्हामध्ये राहिलो तर आपल्या लेकरांना सावरून राहत असते. आणि ते लेकरे 3-4 पांढरे शर्ट घातलेले आहेत. दिले म्हणजे राहिलेले शर्ट मागून राहिले मांजराचा छावा. किती अभिमानाने त्यांनी त्याच्या शर्ट वर लिहिलेला आहे, आपल्या समाजाच्या, आपण ज्या वर्गात जन्मलो त्या जातीचा अभिमान बाळगणाराच माणूस स्वतःही मोठा होत असतो आणि स्वतःच्या जातीला देखील मोठा होतो. हे छावे उद्या वाघ होतील आणि समाजाच्या सगळ्या गोष्टींपासून समाजाचं रक्षण करतील. हा आशीर्वाद एक मोठी म्हणून तुम्हा सर्वांना देतो. जन्मोनी सांगितलं की श्रद्धा बाळगण्याविषयी काही नाही, पण अंधश्रद्धा बाळगण्याच्या बद्दल लोकशाही अण्णाभाऊ शिकवण दिली की ही पृथ्वी ही कामगारांच्या कष्टावर घामावर उभी आहे. हे त्यांनी सांगितलं, कामगाराच्या कष्टावर घामावर उभी असणारी ही पृथ्वीमध्ये आता याच्यातले सगळे आले. गोरे माणसं आले परदेशातले, काळे माणसं आले परदेशातले, चायना मधले आले, भारतामधले आले, कुठल्याही कसेही दिसणारे, डोळे मोठे असणारे, लहान डोळे असणारे, पिवळी त्वचा असणारे, लाल त्वचा असणारे, कुरळे केस असणारे, सोनेरी केस असणारे, सगळे आले. त्यांच्या मजदुरांनी क्रांती केली म्हणून ते देश मोठे झाले. आणि हे अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेलं आहे. म्हणून मजुरी करायला, कष्ट करायला बिलकुल लाज वाटू द्यायची नाही. आपल्या परिस्थितीची लाज वाटू द्यायची नाही. आपण जिथे जन्मलो त्या परिस्थितीत त्या समाजाबद्दल मान खाली करायची नाही. एकदा छाती पुढे टाकून एकदम मोठ्या मानवर करून जगायचं तर आपण 4 लोकांना म्हणून श्रद्धा बाळगा, अंधश्रद्धा बाळगू नका. मुंडे साहेबांनी तेव्हा मुंडे साहेब मुख्यमंत्री असताना एक असा प्रपंच झाला होता, गणपती दूध प्यायले होते. प्रत्येक जण जायचं गणपती समोर दूध ठेवतो आणि मग गणपतीने दूध पिलं. मुंडे साहेब म्हणले माझा गणपती दूध पीत नाही. एवढा टीका पण झाली तर तेवढंच कौतुक झालं. कौतुक कुठून झालं? ते सामान्य माणसाकडून झालं, विधीन तुकड्यांकडून झालं. कारण जेव्हा त्या जातीचे रंग भरत होतो तेव्हा गरीबाला त्याच्या रंगावरून, त्याच्या जातीवरून व्यवस्थेबद्दल बाहेर ठेवण्याचं पाप होत होतं. आणि ते पाप करणारे अंधश्रद्धा पोकळणारे लोक होते. म्हणून मुंडे साहेबांनी कधी अंधश्रद्धा मानली नाही. माटेगावचं नाव सगळ्यांनी घेतलं. आमचे जन्मभाऊ ते म्हणले त्यांना पारितोषिक मिळालं का आणखी काय मिळालं, पण त्यांना समाज कल्याण खातं मिळालं. जन्मभाऊ मला तर पशुसंवर्धन मिळालं, मला तर ज्यांना बोलता येत नाही. पशुसंवर्धन सांगत असताना आपल्याकडं पर्यावरण पण आहे. अहो पण या दोन्ही लोकांना व्यक्त होता येत नाही ना. पर्यावरण मंत्रालय हे समजवतं ना की लोकांना. पण मुंडे साहेबांची एक शिकवण आहे. मुंडे साहेबांनी सांगितलं जे पद आपल्याला मिळतं ते पद आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. या संस्कारात आम्ही वाटलेलो आहोत. आणि म्हणून मी जेव्हा ग्रामविकास मंत्री झाले, काय करावं म्हणजे ग्रामविकास मध्ये काहीच काम नव्हतं मला तसं. मुख्यमंत्री ग्रामसभेत योजना आणली, 25-15 लोकांना माहित सुद्धा नव्हता, गावागावामध्ये झाला. त्याच वेळी माटेगावला 5 कोटी रुपयाचा निधी आपल्या आमदार साठे यांच्या स्मारकाच्या निधी माझ्या खात्यात. त्यावेळी मी सावित्रीबाई फुलेंच्या नायगाव या जन्मस्थळी निधी दिला. त्यावेळी मी जिजाऊच्या जन्मस्थळी सिंदखेडचा निधी दिला. त्या श्रद्धास्थानांचा जे स्मारक आहेत ते जगाला पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी महत्वाचं. ज्या पशूंना बोलता येत नाही त्यांचं खातं माझ्याकडे, ज्या पर्यावरणाला व्यक्त होतात नाही त्याचं खातं माझ्याकडे. पण मी एक वचन देते तुम्हाला, अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी प्रेरित होऊन या परिस्थितीत सुद्धा या खात्यांचं नाव होईल असं काम करण्यासाठी मी जळजळत राहीन आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं काम. हे पर्यावरण जे जागतिक आहे, जिथे डोंगर कोसळत चालले, दर्या कोसळत चालल्या, पाणी संपत चाललंय, ऑक्सिजन कमी होत चाललाय, वृक्ष कमी झाले,
न्यायापेक्षा भयानक पर्यावरण माणसांचं चालू. हे माणूस पृथ्वीला आणि सृष्टीला रंग काय, हिरवे झाड आहे, निळं पाणी आहे, काळे डोंगर आहे, पण माणूस मात्र असंख्य रंगात विभागलाय. कोणाचा हिरवा आहे, कोणाचा पिवळा आहे, कोणाचा भगवा आहे, कोणाचा निळा आहे. अशा असंख्य रंगात विभागलेल्या माणसाला एका रंगामध्ये, शांततेच्या रंगामध्ये एकत्र आणण्याचं काम काही सोपं नाही. धर्मांनी सांगितलं ते बरोबर आहे. छत्रपती शिवरायांची जयंती असेल तर आमच्याला कोणीतरी इथला राष्ट्रीय अध्यक्ष झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल तर बाजीराव धर्माधिकारी अध्यक्ष झाला पाहिजे. संभाजी महाराजांची जयंती असेल तर जगतकर अध्यक्ष झाला पाहिजे. आणि सावरकरांची जयंती असेल तर कोणीतरी पाटील अध्यक्ष झाला पाहिजे. काय हरकत आहे? असा समाज घडला तर या व्यवस्थेला अर्थ आहे. नुसते भाषण आणि व्याख्यान आम्ही देऊ, पण हे तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे. हे जे छावले उभे नाही छोटे, त्यांच्या चेहऱ्यावर निष्पाप इतके मोड केले तर त्यांना माहित नाही यांच्या शर्टवर काय लिहिलंय. पण एक लक्षात ठेवा, मागे काही लिहू द्या, छावा लक्षात ठेवा. छावा छावा हा वाघाचा असतो, सिंहाचा असतो. छावा आणि बछडे व्हा आणि आपले पंजे एवढे मजबूत करा की तुमचं आडनाव काही असलं तरी तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. अशा प्रकारे मागे आमदार नामदार राहिल्याने लोक लक्षात ठेवत नाही, का आमदार झाल्यावरच लोक लक्षात ठेवतात. लोकांचं काम केलं आणि जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. लोकांसाठी ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाणला कोणी लक्षात ठेवत. जगात कोण भाषण करायचं, भ्रष्टाचार कोण बघायचं, घरी येऊन पैसे खायचे लोकांचे, अशा लोकांना लक्षात ठेवतो. आज अनुभव सांगितलं एका पोराचं हृदयाचं ऑपरेशन केलं, तो आता मोठा झाला. असंख्य लोक आमच्या दारात येतात, कुणाचं ऑपरेशन असतं, कुणाला कॅन्सर झालं असतो, कुणाची फीस भरायची असते. हे समाजाच्या लोकांना देण्याचं काम करतोच. म्हणून एवढ्या अवघड परिस्थिती इथे टिकून राहू शकतो. राजकारणात ते सोपं नाही, आताच्या तर नाहीच नाही. एक तर जातीपातीचं धर्माचं राजकारण होत आहे आणि त्याच्यावर पुन्हा स्त्री आणि पुरुषाचं वेगळं राजकारण होतं. माझी तर त्यांच्यापेक्षा अजून थोडी गडबड लढाई, कारण पुन्हा स्त्री आहे. स्त्री कधी वारसा होऊ शकते का? कुठे म्हणजे अण्णाभाऊसाठी स्त्री वारसा होऊ शकत नाही. कुठे म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकर की मुलाला एक मत देता येतं, मुलीला अर्ध देता येतं नाही म्हणले. जेवढं मत मुलीला देता येते तेवढाच मुलाला देता येतं. जो आरक्षणाचा शिक्षणाचा अधिकार स्त्रीला आहे तो पुरुषाला आहे तोच आहे. आणि म्हणून त्या लढाईमध्ये जो जिंकतो तो इतिहास करतो, आणि जो इतिहास करतो त्याला तो गेल्यानंतरही लोक त्याचं आठवण करत असतात, त्याच्या विचारांवर चालत असतात. आणि म्हणून एवढंच सांगेल, माणुसकी हीच आमची जात आणि समता हाच आमचा धर्म. शोषितांच्या जीवनात प्रकाश आणणे हेच आमचे खरे कर्म. हे वाक्य आपल्या अण्णाभाऊ साठेंचे, हे वाक्य प्रत्येक जण जगेल तो अण्णाभाऊ साठेंना अभिमान होईल असं काम करेल. महामानव याच्यासाठी नाही बोलले की आमच्या नंतर कोणी बनू नका. त्यांचे स्वप्न आहेत असंख्य बाबासाहेब बनावे, असंख्य अण्णाभाऊ बनावे, असंख्य लढणारे संभाजी छत्रपती संभाजी छत्रपती शिवराया बनावे, असंख्य सावित्रीबाई बनाव्या, जिजाऊ बनाव्या, रमाई बनाव्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी बनाव्या, तरच त्यांच्या आठवणीला या जयंती. म्हणून आपण सर्व कष्टाने उभे राहू, कुणासमोर हात पसरू नका. शिका, कमवा आणि शिका. स्वतःच्या पायावर उभं राहा. तुम्हाला दिलेलं आरक्षणाचं जे कवच कुंडल आहे त्याचा वापर करून स्वतःच्या पायावर उभं राहा. तुमच्या पाठीशी तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल, समाज तुमच्या समोर चुकल्याशिवाय राहणार नाही. यशस्वी माणसाच्या मागे सगळे झुकत असतात, समोर त्याच्या सगळ्या लोकांना घालत असतात. यश नसले की लोक त्याच्या मागे उलट बोलतात. दोन्ही अनुभव मी घेऊन बोलायले, स्वतःच्या अनुभवातून बोलायले. जेव्हा यश मिळत नाही तेव्हा सगळे आपल्यावर जाकवटक खाऊन येतात, आणि यश मिळालं किंवा पद मिळालं की लोक म्हणतात अरे वा, हे तर म्हणजे लेटच माणूस. आपलं पद नसताना आणि असताना वर्तन सारखंच असलं पाहिजे. आपल्याला काय मिळो नाही तर नाही मिळो, आपल्या वागण्यामध्ये बदल नाही झाला पाहिजे. ही गंभीरता आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि म्हणून ही गंभीरता घेऊन तरुणांनी काम करा. माझ्या माता भगिनी खूप आता महिला आमच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. मला वाटतं बचत गटाची मोठी चळवळ आपण इथे उभी केली पाहिजे. महिलांच्या हाताला काम दिलं पाहिजे, त्यांना रोजगार दिला पाहिजे. लाडक्या बहिणी तर तुम्ही आहेत का नाही? आहेत का नाही? कोण कोण लाडक्या बहिणी? बरोबर बरोबर. कोण हात वर करायला लागू नका. हात खाली ठेवतात तर बंद होईल. हात वर कर बघा.
सखा भाऊ किती वाढी देतो? किती? 200? 500? हा, आणि हे आमचा भाऊ किती देतो? देवा भाऊ 1,500 महिन्याला. आपल्याला तर राखी पौर्णिमेला एकदाच मिळते वर्षातून 500 रुपये. इथं महिन्याला 1,500 आणि वर्षाला किती? 18,000. बिलकुल ते अकाउंटला कुणाला हात लावू नका. मला तुम्ही दारूबंदीची हळूच माहिती दिली आहे. दारूबंदी करा अशी मागणी केली. या 18,000 मध्ये बिलकुल इथं बहिणींनो भाऊजींना हात लावू नका. बरोबर? तुमच्या दारूबंदीवर पण आम्ही येऊ. तिथे दारू पिऊन बायकांना जर कोणी त्रास दिला ते आदर करे. निशा नाही उतरली तर घराच्या बाहेरच थांबा. घरातून बायकोला त्रास द्यायचा नाही. बरोबर? तसलेच आहे. बघतो आपण प्रत्येक दोन उलटे. बरोबर? अरे अण्णाभाऊसाठी ती जयंती आहे. मी तर भगवान देवा लोकांना सांगते एवढा दिन लोक पुढे सोडून देतात. माझे कार्यकर्ते तर मी महिला असल्यामुळे जरा कमी रचनी असते. पण तुम्ही पण अण्णाभाऊ साठेंवर प्रेम आहे ना? तुम्ही इथे जयंती करताय ना? तर व्यसन सोडा. आणि व्यसन सोडायला त्रास होत असेल, वेळ लागत असेल तर व्यसन करून घरात इंधन करणं सोडा. एवढं तर सुरुवात करा. हे या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना आवाहन करते. अण्णाभाऊ साहेबांचं अभिवादन करते आणि माझ्या वाणीला विराम करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अण्णाभाऊ साठेंचा